नमस्कार. स्पेक्ट्रम अकॅडमी पुरस्कृत रेडिओ एमपीएससी गुरुमध्ये मी तेजल तुमच्या सगळ्यांचं 14 जानेवारीच्या दिनविशेष या सदरात सहर्ष स्वागत करते. जाणून घेऊ 14 जानेवारी रोजी झालेल्या काही महत्त्वाच्या घटना. 14 जानेवारी 1761 मध्ये मराठी आणि अफगाणी यांमध्ये पानिपतची तिसरी लढाई झाली. दुसऱ्याच दिवशी संपलेल्या या युद्धात अफगाणांचा विजय झाल्यामुळे भारतीय इतिहासाचा चेहरा मोहराच बदलून गेला. 14 जानेवारी रोजी 1923 मध्ये विदर्भ साहित्य संघाची स्थापना झाली. 14 जानेवारी 1948 रोजी लोकसत्ता हे मराठी वृत्तपत्र सुरू झाले. 14 जानेवारी 1994 रोजी मराठवाडा विद्यापीठाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असा नामविस्तार करण्यात आला. 14 जानेवारी 1998 रोजी ज्येष्ठ गायिका MS सुब्बलक्ष्मी यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला. 14 जानेवारी 2000 रोजी ज्येष्ठ समाजसेवक मुरलीधर देवीदास आमटे उर्फ बाबा आमटे यांना 1999चा गांधी शांतता पुरस्कार जाहीर झाला. यानंतर जाणून घेऊ 14 जानेवारी रोजी झालेले काही जन्मदिन. 14 जानेवारी 1882 रोजी संतती नियमन आणि लैंगिक शिक्षणावर काम करणारे कृतिशील विचारवंत रघुनाथ धोंडो कर्वे यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 14 ऑक्टोबर 1953 रोजी झाला. आजच्याच दिवशी 1883 मध्ये जन्माने इटालियन असलेल्या फ्रेंच फॅशन डिझायनर नीना रिके यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 30 नोव्हेंबर 1970 रोजी झाला. 14 जानेवारी 1892 रोजी भारतीय क्रिकेटपटू दिनकर बळवंत देवधर यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 24 ऑगस्ट 1993 रोजी झाला. 14 जानेवारी 1896 रोजी भारताचे अर्थमंत्री डॉक्टर चिंतामणराव द्वारकानाथ देशमुख उर्फ CD देशमुख यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 2 ऑक्टोबर 1982 रोजी झाला. 14 जानेवारी 1905 रोजी मराठी अभिनेत्री दुर्गा खोटे यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 22 सप्टेंबर 1991 रोजी झाला. आजच्याच दिवशी 1908 मध्ये ज्येष्ठ पत्रकार आणि रॉयवादी विचारवंत कर्णिक यांचा जन्म झाला. आजच्याच दिवशी 1919 मध्ये गीतकार सय्यद अख्तर हुसेन रिझवी उर्फ कैफी आझमी यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 10 मे 2002 रोजी झाला. 14 जानेवारी 1923 रोजी अभिनेते चित्तरंजन कोल्हटकर यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 25 ऑक्टोबर 2009 रोजी झाला. आजच्याच दिवशी 1926 मध्ये ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या बंगाली लेखिका महाश्वेता देवी यांचा जन्म झाला. 14 जानेवारी 1931 रोजी उर्दू शायर सईद अहमद शाह उर्फ अफजद फराज यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 25 ऑगस्ट 2008 रोजी झाला. आजच्याच दिवशी 1977 मध्ये भारतीय फॉर्म्युला कार रेसिंग ड्रायव्हर नरेन कार्तिकेयन यांचा जन्म झाला. 14 जानेवारी रोजी घडलेले काही मृत्यू जाणून घेऊ. 14 जानेवारी 1742 रोजी धूमकेतूसाठी प्रसिद्ध असलेले ब्रिटिश अंतरिक्ष शास्त्रज्ञ एडमंड हेले यांचे निधन झाले. त्यांचा जन्म 8 नोव्हेंबर 1656 रोजी झाला. 14 जानेवारी 1761 रोजी पानिपतच्या तिसऱ्या युद्धातील सरसेनापती सदाशिवराव भाऊ यांचे निधन झाले. त्यांचा जन्म 4 ऑगस्ट 1730 रोजी झाला. 14 जानेवारी 1761 रोजी पानिपतच्या तिसऱ्या युद्धात मारले गेलेले नानासाहेब पेशव्यांचे ज्येष्ठ चिरंजीव विश्वासराव यांचे निधन झाले. त्यांचा जन्म 2 मार्च 1742 रोजी झाला होता. 14 जानेवारी 1898 रोजी इंग्लिश लेखक आणि गणिततज्ञ लुईस कॅरोल यांचे निधन झाले. 14 जानेवारी 1920 रोजी डॉज ऑटोमोबाईल कंपनीचे सहसंस्थापक जॉन फ्रान्सिस लबाडी यांचे निधन झाले. त्यांचा जन्म 25 ऑक्टोबर 1864 रोजी झाला. 14 जानेवारी 1991 रोजी संगीतकार चित्रगुप्त श्रीवास्तव उर्फ चित्रगुप्त यांचे निधन झाले. त्यांचा जन्म 16 नोव्हेंबर 1917 रोजी झाला. 14 जानेवारी 2001 रोजी माहितीपट निर्माते फली बिलीमोरिया यांचे निधन झाले. विद्यार्थ्यांनो, आज आपण 14 जानेवारीचे दिनविशेष ऐकून घेतले. पुन्हा भेटूया पुढील दिनविशेष या सत्रात. तोपर्यंत स्टे ट्यून टू रेडिओ एमपीएससी गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी. धन्यवाद.